सध्या राज्यामध्ये लाखो बचत गट कार्यरत आहेत। या बचत गटांसाठी आणि महिला रोजगार निर्मितीसाठी सरकारने मोठी योजना आणली आहे। योजनेद्वारे प्रत्येक पात्र बचत गटाला महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जमिनींपैकी 1 हेक्टर जमीन मिळणार आहे। 5 वर्षांच्या करारावरती ही जमीन वापरासाठी दिली जाईल। सोबतच प्रत्येक बचत गटाला 1 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। जिल्हा नियोजन समिती किंवा जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीमधनं हे अनुदान उपलब्ध करून दिलं जाणार आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नुकतीच या संदर्भात माहिती दिली आहे। महिलांसाठी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी शासनाने उचललेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं बोललं जात आहे। राज्यातील महिला बचत गटांना, महिलांच्या कोऑपरेटिव्ह संस्थांना रोजगार निर्मिती करण्याकरता महसूल विभागाची एका बचत गटांना 1 हेक्टर जागा 5 वर्षाच्या लीजवर आम्ही देणार आहोत आणि या बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान DPC किंवा तिथल्या खनिकर्म निधीतून आम्ही देणार आहोत। तांत्रिक मदत आमचा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट देणार। तहसीलदारच्या कंट्रोलमध्ये हे बचत गट करणार। या बचत गटाचं पूर्ण मॉनिटर करण्याकरता तालुकास्तरीय महिला त्याची अध्यक्ष असणाऱ्या समितीची। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात आता मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 10 जूनलाच 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात मंजुरी दिली होती। गेल्या महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिलचे एकत्रित पैसे जमा झालेले आणि कालपासून मे महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट वितरित होण्यास सुरुवात झाली आहे। पुढच्या 2 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। राज्यामध्ये सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वारंवार खासदार आमदार हे संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय। कुणीही कुठेही जाणार नाही असं ठाकरेंचे खासदार संजय राऊत वेळोवेळी सांगतात। खासदारांनी शपथ घेऊन साथ न सोडण्याची ग्वाही दिल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। मात्र दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईकांनी शिवसेनेची दारं खुली असल्याचं म्हटलंय। सोबतच संजय निरुपमांनी सुद्धा 2029 सालापर्यंत ठाकरेंचा पक्ष संपुष्टात येईल असं नमूद केलं। त्यामुळे आता ऑपरेशन टायगरवरती खासदारांच्या शपथा भारी पडणार की ऑपरेशन टायगर पार पडणार हे पाहावं लागेल। की ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतली, साहेब आम्ही तुमच्याबरोबर आहोत। या सगळ्या शपथा त्यांनी स्वतःहून घेतलेल्या असल्यामुळे आणि ते हिंदुत्ववादी असल्यामुळे ते हिंदुत्वाचं पालन करतील, मला खात्री आहे। भविष्यामध्ये काय होईल हे आता सांगता येणार नाही, परंतु त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वावर जर लोक विश्वास ठेवत नसेल, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले खासदार किंवा आमदार विश्वास ठेवत नसेल आणि त्यांना जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जर यायचं असेल तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत। दरम्यान ज्यांना पक्षातनं जायचं असेल त्यांनी खुशाल जा असं उद्धव ठाकरे बैठकीत म्हणालेच नाहीत। हे वाक्य उद्धव ठाकरेंच्या तोंडी घालण्यात आलं अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे मी ठामपणे सांगेन। जायचं असेल त्यांनी जा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे। माझ्यासमोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाही। दरम्यान ऑपरेशन टायगरबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारणा केली असता शिंदेंनी उत्तर देण्याचं टाळलेलं पाहायला मिळालं। ऑपरेशन टाइगर चल रहा है, सुना 5 से 6 सांसद ऐसे हैं उनके जा सकते हैं। सर कुछ कहना चाहेंगे आप ऑपरेशन टाइगर के बारे में? कुछ कहना चाहेंगे? बहुत चर्चा है सर इसके बारे में, दिल्ली से लेकर महाराष्ट्र तक। तिकडे चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्या 2 गटातला वाद टोकाला पोहोचलाय। वडेट्टीवार गटाचे गटनेते राजेश अडूर यांनी धानोरकर गटाच्या सर्व 16 नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे।
गटनेता म्हणून बोलावलेल्या बैठकीला 16 नगरसेवक गैरहजर राहिल्याचा त्यांचा आरोप आहे. अपात्र न ठरवल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशाराही दिला जातोय. तर दुसरीकडे धानोरकर गटाकडनं अडूर यांना गटनेते पदावरनं हटवण्याची मागणी होती आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे एकूण 27 नगरसेवक आहेत. दरम्यान मी काँग्रेस महायुतीचा आहे ते माझ्या बाजूने कसे असतील असा सवाल प्रतिभा धानोरकरांनी उपस्थित केलाय. काँग्रेसची खासदार असल्यानंतर सत्ता ही त्या ठिकाणी महायुतीची आहे आणि ते लोक माझ्या बाजूनं कसं राहील हा देखील विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि गटनेता म्हणून तुला असा पद्धतीचं वक्तव्य करणं शोभते का याचा देखील विचार या ठिकाणी केला पाहिजे. मी काँग्रेसची खासदार म्हणून आहे आणि काँग्रेसच्या नगरसेवकासाठीच या ठिकाणी भांडणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी कोर्टात जरी गेले तरी आम्ही पण कॅविट या ठिकाणी दाखल केला आहे आणि ज्याचं योग्य असेल त्याच्या बाजूने निर्णय हा कोर्ट देईल. आणि नवी मुंबईमधला भाजपचा अंतर्गत वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचलाय. आमदार मंदा म्हात्रेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कालच्या कार्यक्रमात झालेल्या धक्काबुक्कीची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. 2014 साली भाजपत येणारी आपण पहिली व्यक्ती असल्याचं सांगत यांच्यामुळे राष्ट्रवादी सोडावी लागल्याचा आरोप त्यांनी मंत्री गणेश नाईकांवरती केला. मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना समज देणार असल्याचं आश्वासन दिल्याचं मंदा म्हात्रेंनी म्हटलंय. 14 मध्ये देवाभाऊंना भेटली देवेंद्र फडणवीस साहेबांना. ते म्हणाले तुम्ही इकडे एवढा अन्याय सहन करण्यापेक्षा इकडे मी आली, माझ्या मागे परत ते आले आणि तीच परिकथा चालू. आणि ते ठरलेलं असतं धक्काबुक्की करणं म्हणजे कार्यक्रमातून पळून जाईल. ते सगळीकडे ठरलेलं आहे. साहेबांना सगळं माहिती आहे आणि साहेब मला योग्य तो न्याय देत असतात. आणि नवी मुंबईच्या महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरनं झालेला वाद मुख्यमंत्र्यांच्या कानावरती टाकल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यावर महायुतीत वाद नको अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सरनाईकांनी सांगितलं. नवी मुंबई महापालिकेच्या एका कार्यक्रमातल्या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळलं गेलं आणि यामुळे शिवसेना आक्रमक झाली. प्रशासनानं त्यामध्ये किंवा प्रशासकानं त्यामध्ये हस्तक्षेप करून प्रोटोकॉलनुसारच सगळ्या कार्यक्रम पत्रिका छापल्या पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. नाही, या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावरती गोष्ट घातलेली आहे. ह्या भविष्यामध्ये अशा काही घटना घडणार नाही याची दक्षता माननीय मुख्यमंत्र्यांनी घेण्याच्या संबंधितांना सूचना केलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. बैठकीत पक्षातली रिक्त पदं भरण्यासंदर्भात सोबतच फेरनियुक्त्या करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते. पक्षाकडनं महिला प्रदेशाध्यक्ष, युवक अध्यक्षपद या संदर्भातली नियुक्ती पार पडणार असून युवती अध्यक्षपदी सुद्धा फेरनियुक्ती होणार आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे, विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश झांबरे, युवक अध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या नेत्यांसोबत देवगिरी निवासस्थानी एक बैठक केली आहे. 2029 सालच्या निवडणुका नजरेसमोर ठेवत ही बैठक पार पडल्याची माहिती आहे. बैठकीला अध्यक्षा सुनेत्रा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार पार्थ पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती होती. दरम्यान आज सकाळपासूनच आमदार आणि पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत सुद्धा प्रशांत किशोर यांची देवगिरी निवासस्थानी चर्चा होतीये. पक्षाच्या वर्धापन दिनानंतर पुढचे 3 वर्ष प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहतील अशी माहिती आहे. नागपूरच्या नगरसेवकांचा प्रशिक्षण वर्ग आज उत्तनमधल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत पार पडतोय. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या वर्गात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरसेवकांना मार्गदर्शन करतील. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचं भाषण होणार असून विधान परिषदेसाठी नगरसेवकांकडून धडे गिरवले जातील अशी माहिती आहे. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत एक नवा ट्विस्ट आलाय. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे असले तरी बॅलेट पेपरवरती प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांची सुद्धा नावं आहेत, कारण त्यांनी मुदत संपेपर्यंत आपली नावं मागे घेतलेली नव्हती. आता मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महायुतीनं नाशिकमधल्या 133 नगरसेवकांना भिवंडीतल्या एका गार्डन रिसॉर्टमध्ये ठेवलेलं आहे. महाविकास आघाडीकडनं गोकुळ गीते यांना साथ देण्याची चर्चा असल्यानं या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
कोकणात दाखल झालेला मान्सून राज्यात पुढे सरकायचं नावच घेत नाहीये. मान्सून केरळमध्ये पोहोचला, गोव्यात आला, गोव्यातनं महाराष्ट्रात सुद्धा दाखल झाला. पण त्यानंतर मान्सून गेला कुठे हा प्रश्न सगळ्यांना चिंतेत टाकणार आहे. पण याचं उत्तर पुणे वेधशाळेनं दिलेलं आहे. मान्सून हा कोकण किनारपट्टीवरती रेंगाळल्याचं पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ सखाराम सानप यांनी स्पष्ट केलं. पण जर बघितलं तर 8 जूनला तो तळ कोकण त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तो पोहोचला होता आणि त्यानंतरचा जो प्रवास आहे त्याचा तो अडखळलेला आहे किंवा थांबलेला आहे. त्यानंतर ईस्ट इंडियन रिजन किंवा नॉर्थ ईस्टला पाऊस पडला आहे किंवा तिथे मान्सून पोचला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये त्याची प्रगती किंवा त्याचं जे ॲडव्हान्समेंट आहे ते थांबलेलं आहे. आणि मान्सूनची वाटचाल थांबल्यामुळे जूनच्या पहिल्याच पंधरवड्यात राज्यात पावसानं ओढ दिलेली आहे. राज्यात सरासरीपेक्षा 72% कमी पावसाची नोंद झालेली असून पुढचे 4 ते 5 दिवस मान्सूनच्या प्रगतीची शक्यता नाहीये. तर देशातही 15 जूनपर्यंत सरासरी 32% कमी पाऊस झालाय. 71% भागात अपुरा पाऊस पडला. पहिल्या 15 दिवसात केवळ 21.3 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय. दरम्यान जळगाव, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, अकोला आणि अमरावतीत सर्वसाधारण पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी पिण्याच्या पाण्याचा तुटवडा टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतनं महत्त्वाचे आदेश दिलेत. यंदाच्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचं पाणी पुरेल इतका साठा तयार करून ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. पुढच्या वर्षी पाणी टंचाई उद्भवू नये यासाठी आत्तापासूनच पाण्याचं जतन करावं असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांचे. कृषी मंत्री दत्ता भरणेंनी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची बातमी दिली आहे. शेतकऱ्याचं 2.5 लाखांचं कर्ज असेल आणि त्यातले 50,000 रुपये जर शेतकऱ्यांनी भरले असतील तर उर्वरित 2 लाख रुपये माफ होतील असं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय. कर्जमाफीच्या निकषांबाबत दत्ता भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्याची 2 लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे, साधारणतः एखाद्याचं 2,50,000 रुपये असेल, तो वरचे 50,000 रुपये भरले तर त्याला 2 लाख रुपये हे या वर्षीच्या कर्जमाफीत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेले आहेत. आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये जर एखाद्याला 10,000 20,000 त्याची रक्कम 2 लाखाच्या वरची असेल तर त्याला कर्जमाफीमध्ये भाग घेता येत नव्हता, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ते 2019ला पण ते वंचित आहेत आणि आजही ते वंचित 2019मुळे राहत आहेत. त्या शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये काय करता येईल त्यांचा कसा, कारण का आचारसंहिता असल्यामुळे मला काही गोष्टी क्लिअर बोलता येणार नाहीत. या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेतील. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्तर महाराष्ट्रात केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येत्या 2 दिवसात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले. या बैठकीला विमा अधिकारी, बँक अधिकारी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांनी तळ गाठला असून अवघे 10% पाणी शिल्लक आहे. यातच मान्सून आणखी लांबणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिलाय. त्यामुळे तलाव भरेपर्यंत पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यासाठी सध्या सुरू असलेली 10% पाणी कपात पुढच्या आठवड्यापासून 20% वाढवण्याचा विचार पालिका प्रशासनाचा आहे. मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या 7 धरणांमधनं मुंबईला दररोज 4.100 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होतो. पुण्यामध्ये सध्या पाणी कपात लागू आहे, मात्र याबाबतीत महिलांनी संताप व्यक्त केला. पाणी कपातीबाबत महापालिकेनं आधीच नियोजन करायला हवं होतं. आधीच नियोजन केलं असतं तर पाणी कपातीची वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया महिला वर्गातनं उमटते. तर संपूर्ण दिवस पाणी बंद ठेवू नका अशी विनंती सुद्धा महापालिकेकडे करण्यात आली आहे. सध्या पुणे शहरात वेगवेगळ्या भागात दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या शिवाजीनगर पोलीस लाईन परिसरात पोलिसांच्या कुटुंबियांना अपुरा पाणी पुरवठा होत असल्यानं विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय. ड्युटीच्या अनिश्चित वेळा आणि पाण्याचीही अनिश्चित वेळ आणि अपुरं प्रमाण यामुळे इथल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. कोल्हापुरात पाणी टंचाईवरनं वातावरण तापलंय. महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भारुड आणि विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आमने सामने आले. महापालिका प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झालेत.
कोल्हापूरकरांवरती उद्भवलेल्या पाणी संकटाला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राजेश लाटकरांनी केलाय. तर नाशिककरांवरती पाणी कपातीचे संकट गडद झालंय. मान्सून लांबलाय आणि गंगापूर धरणात केवळ 34% पाणीसाठा शिल्लक आहे. 12 ऑगस्टपर्यंतच हे पाणी पुरेल असा अंदाज आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पुढच्या आठवड्यात पाणी कपातीबाबतचा निर्णय होण्याचा अंदाज आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्याचं आव्हान मनपासमोर असेल. शहराला दररोज 600 दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय. धरणामध्ये सध्या केवळ 10% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. एप्रिल महिन्यापर्यंत धरणामध्ये 52% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. पण सिंचन आणि बिगर सिंचनासाठी 5 TMC पाण्याचं रोटेशन सुरू झाल्यामुळे या साठ्यात मोठी घट पाहायला मिळते. सध्या मुळा धरणात 6.7 TMC इतका एकूण पाणीसाठा असून त्यापैकी केवळ 2.2 TMC पाणी उपयुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या धरण साठ्यांमध्ये सुद्धा घट झाली आहे. पुढच्या काही दिवसात पाऊस न पडल्यास धरणांची पाणी पातळी आणखी कमी होऊ शकते. जिल्ह्यातल्या 69 धरणांमध्ये 34.44% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पाणी टंचाईग्रस्तांना 18 टँकरनं पाणी पुरवठा होतोय. मात्र पाऊस लांबला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. जूनचा 15वडा उलटला तरी राज्यात पाऊस नाहीये. रायगड जिल्ह्यातल्या धरणांमध्ये केवळ 19% पाणीसाठा शिल्लक आहे. 73 गावातल्या 258 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. महाडमध्येही भीषण पाणी टंचाई आहे. मंत्री भरत गोगावले यांनी नडगावच्या पाझर तलावातनं टँकरनं पाणी पुरवठा सुरू केलाय. पुढचे 10 दिवस पुरेल इतका साठा इथे उपलब्ध आहे. पण पाऊस लांबला तर जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट गडद होऊ शकतं. भंडाऱ्याच्या बावनथडी धरणातील साठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या धरणात केवळ 13.29% उपयुक्त साठा शिल्लक आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यात सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. सध्या धरणाचे सर्व दरवाजे आणि कालवे पूर्णपणे बंद करण्यात आलेत. एल निनोचं सावट असल्यामुळे धरण भरणार की नाही या चिंतेनं शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय. यवतमाळच्या घोडखिंड गावातील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावरती उतरलाय. पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था नसल्यानं गावकऱ्यांनी पंचायत समितीवरती मोर्चा काढला. यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर आणि गटविकास अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं गेलं. जर पुढच्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरती कायमस्वरूपी नियोजन केलं नाही तर आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला गेलाय. जून महिना अर्धाधिक कोरडा गेल्यानंतर आज वाशिम शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. मृग नक्षत्रात पडणारा हा पाऊस महत्त्वाचा पाऊस म्हणून पाहिलं जातं. जवळपास 20 मिनिटांपेक्षा अधिक वेळ बरसलेल्या पावसानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा दिलाय. अमरावतीकरांना सलग 3ऱ्या दिवशी पावसामुळे दिलासा मिळतोय. आज सकाळपासून अमरावती शहरात उन्हाचा पारा चढलेला होता. मात्र दुपारी 2 नंतर अचानक हवामान बदललं आणि पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अमरावतीकरांना गारव्याचा अनुभव आणि उकाड्यापासून दिलासा मिळाला.